नमस्कार मैत्रिणींनो, येत्या बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आलेली आहे। तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचे असते, पण हे दीपपूजन नक्की कधी करावे, सकाळी की संध्याकाळी, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो। दिव्याची पूजा नक्की कधी करायची, सकाळी की सायंकाळी। त्याचबरोबर या दिवशी मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो। तर या दिवशी मांसाहार करणे कितपत योग्य आहे, मांसाहार करावा का, कोणत्या नियमाचे पालन करावे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा, आपल्याला आता 12 ऑगस्ट रोजी अमावस्या आहे। त्याला आषाढी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे म्हणतात, किंवा गतहरी अमावस्या असे देखील म्हणतात। या अमावस्येला अनेक वेगवेगळी नावे आहेत, अनेक नावाने ओळखले जाते। आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पवित्र असा श्रावण महिन्याला सुरुवात होत असते। तर अमावस्या जी आहे ती मंगळवारी 11 ऑगस्ट 2026 रोजी उत्तर रात्री 1:53 लागणार आहे। ती बुधवारी 12 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता संपणार आहे, 11:06 संपणार आहे। तर त्यामुळे आपल्याला दिव्याची पूजा तर करायचीच असेल तर तुम्ही 12 ऑगस्ट रोजी करायची आहे। दिवसभर तुम्हाला अमावस्या असणार आहे, तरी पण पूजा नक्की कधी करायची, सकाळी की सायंकाळी, हा प्रश्न अनेक जणांना पडलेलाच असतो। तर बघा, 12 तारखेला करायची आहे, कारण ही जी अमावस्या आहे ती दिवसभर असणार आहे। त्यामुळे ही दर्श अमावस्या असल्यामुळे, दिव्याची अमावस्या असल्यामुळे तो दिवस बघितलेला आहे, म्हणून ही अमावस्या तिथी आहे। तर दिवस बघता असल्यामुळे तुम्हाला या दिवशी करायचे आहे। तर ही 12 तारखेला आपण पूजा करायची आहे, पूजन करायचे आहे। तसंच आपण दररोजची देवपूजा करतो ती अगदी त्याचप्रमाणे आपल्याला करायचे आहे। दिव्यांचे पूजन करायचे असते। जे काही आपण दररोज वापरण्यात दिवे असतात किंवा ठेवणीतले दिवे असतात तेही आपण काढायचे आहेत, आणि आपण ते सणासुदीला बाहेर काढतो। ते सर्व प्रकारचे दिवे स्वच्छ घासून पुसून आपण त्यांची पूजा करायची आहे। दिवे स्वच्छ घासून घ्यायचे आहे, त्यांची पूजा करतात। आणि किंवा काही ठिकाणी प्रज्वलित केले जातात, पण काही ठिकाणी केले जात नाहीत। जर आपण सर्व दिवे प्रज्वलित केले तर दिसायलाही खूप छान दिसत असतात। एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तेजोमय होत असते। पण बघूया, आपण मन हे खूप छान प्रसन्न होते। त्यामुळे शक्य झाले तर दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करा। त्यांना स्वच्छ, फक्त दिवे साफ करून त्यांना हळदी कुंकू, फूल, दुर्वा, नैवेद्य जे काही असेल ते वाहून आपण त्यांची फक्त पूजा केली तरीही त्याला एखादा दिवा लावा आणि बाकीचे सगळ्या दिव्यांची पूजा केली तरी चालेल। कारण आपण कोणतीही पूजा अगदी मनोभावे अंतःकरणाने केली तर देवापर्यंत ती नक्कीच पोचते आणि त्याचे फळ देखील आपल्याला मिळते। त्यामुळेच आपल्याला जसं शक्य असेल तशी दिव्यांची आपण पूजा करू शकतो। पण ही पूजा नक्की कधी करायची ते आता आपण पाहूयात। अमावस्याच्या काळात आपण दीपपूजन करत असतो। अमावस्या ही यंदा दिवसभर आहे, त्यामुळे सकाळपासून तुम्ही सायंकाळपर्यंत तुम्ही कधीही दीपपूजन करू शकता। वर्किंग वुमन जर असतील, त्यांनी त्यांचे ऑफिस संपल्यानंतर, म्हणजेच सायंकाळच्या टायमिंगला किंवा रात्रीचं जरी अमावस्या केली तरी आपण चालू शकतो।
शकते किंवा सकाळी 12 वाजायच्या आत जरी केली तरी चालेल. कारण कसं असते, दुपारच्या वेळेत कोणतीही आपण पूजा सेवा शक्यतो करत नाही. म्हणजेच काय तर 12 नंतर म्हणजे दुपारच्या 12 नंतर 12 ते 3 3:30 पर्यंत आपण कोणत्याही पूजा करत नाही. तर आपण हा काळ सोडून आपण प्रदोष काळात पूजा केलेले अत्यंत फलदायी मानले जाते. काही कारणास्तव सायंकाळी जर जमले नसले तरी तुम्ही सकाळी ही पूजा करू शकता. सकाळी ज्यांना जमले नाही त्यांनी सायंकाळी करू शकता. बघा, दिवा म्हणजेच खरंच महत्त्वाचं आहे. अंधार दूर करण्यासाठी आणि उजेडाकडे जाण्यासाठी आपल्याला जो हा दिव्याचाच आधार घ्यावा लागतो. म्हणून हा मांगल्याचा आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. सायंकाळी जेव्हा आपण सूर्य मावळतो आणि अंधार पडू लागतो तेव्हा आपण दिवा लावतो. त्यालाच अंधाराचा आणि नकारात्मकचा नाश केला जातो. त्याचबरोबर आपल्या हिंदू शास्त्रानुसार सायंकाळची वेळ गोरज मुहूर्तावर किंवा प्रदोष काळात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये तिचे आगमन होते. त्या घराच्या प्रकाश स्वच्छ प्रकाशात सकारात्मक ऊर्जा असलेली तेथे माता लक्ष्मी नांदते आणि स्थिरता देते. म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी सायंकाळी दिवा लावला जातो. सायंकाळ नंतर आणि रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा, अनिष्ट शक्ती अधिक सक्रिय होतात. दिव्यांची ज्योती आणि त्यातून निघणारे सकारात्मक कंपन या शक्तीने घरापासून दूर ठेवतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात. आपण वर्षभर देवापुढे तुळशीपुढे घरात जे दिवे लावतात त्याबद्दल त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस मानला जातो. सायंकाळी सर्व दिवे एकत्र करून तेल किंवा तुपाची वात लावून ते प्रज्वलित केल्याने घरातील वातावरण अत्यंत पवित्र बनते आणि दिव्याचे खरे महत्त्व आपल्याला अंधारामध्येच कळते. अंधाराचा नाश करून दिवा आपल्याला भरपूर प्रकाश देतो. त्यामुळे या दिवशी सायंकाळी सूर्योदयानंतर प्रदोष काळात दीपपूजन करणे सर्वात उत्तम आणि फलदायी मानले जाते. तुम्ही आता सकाळीच सर्व दिवे गोळा करून स्वच्छ घासून पुसून अगदी दिव्याची मांडणी सुद्धा करू शकता. हळदी कुंकू अक्षदा लावून फुलं वाहून दिवा प्रज्वलित करून तुम्ही पूजा करू शकता तरी देखील चालू शकते. सकाळी पूजा मांडणी करून सायंकाळी पूजा केली तरीही दिव्यांचे महत्त्व आपल्याला सांगणं पण अजून एक महत्वाची म्हणजेच दिव्याशिवाय आपण अपूर्ण असतो. अगदी दररोज देवपूजा असते पण आपण सर्वात आधी दिवा लावतो, मग देवाची पूजा करतो किंवा आपण इतर कुठल्याही दुसरी पूजा मांडायची असेल तर अग्नीला साक्ष मानूनच आपण पुढील पूजेला सुरुवात करतो. त्यामुळे दिव्याचे स्थान खूप मोठे आहे. त्याचबरोबर पितृदोष कमी होण्यासाठी, मुलांच्या शिक्षण करिअर यशस्वी होण्यासाठी, आर्थिक समस्या निवारण होण्यासाठी दीप अमावस्येला दीपपूजन करणे नक्कीच करावे. शक्य झाले तर या दिवशी घरामधील सगळ्या व्यक्तींनी मिळून दीपपूजन करावा, नमस्कार करावा, श्लोक म्हणावे, शुभं करोती म्हणावी. त्याचबरोबर आपल्या घरातील जे छोटे मुलं असतील त्यांना कणकीचे दिवे करून आपण त्या मुलांना त्यांची त्याने औष्वान करावे. बरोबर. आणखी एक, तुम्हाला जर दिव्याची अमावस्याची जी कथा आहे ती जर ऐकायची असेल तर ती तुम्ही माझ्या चॅनलवर मी दिव्याच्या अमावस्याची कहाणी म्हणून दिलेली आहे, तर त्याचाही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की दिव्याला एवढे महत्त्व का दिलेले आहे
दिव्याची अमावस्या का साजरी करावी हेही देखील तुम्हाला कळेल. जी काही झालेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा.